सर्वसामान्यांच्या हिताला प्राधान्य देत राबवण्यात आलेल्या सांगली पॅटर्नमुळे जिल्हा प्रशासनाची वेगळी ओळख निर्माण झाली आहे। जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी पदभार स्वीकारून गुरुवार दिनांक 12 फेब्रुवारी रोजी 1 वर्ष पूर्ण केलं। वर्षपूर्तीनिमित्त विविध स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून सांगलीचा विकास पॅटर्न राज्यासाठी पारदर्शक ठरेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। प्रशासन केवळ कागदोपत्री न राहता थेट जनतेच्या घरापर्यंत पोहोचावे या ध्येयाने अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात आले। राज्यात प्रथमच दिव्यांग विद्यार्थ्यांनी बालगृहातील मुलांसाठी रोबोटिक्स व कृत्रिम बुद्धिमत्ता AI प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले। या उपक्रमामुळे वंचित घटकातील मुले तांत्रिकदृष्ट्या सक्षम झाली पाहिजेत। महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी नारी बलम अभियानांतर्गत विविध योजना राबवण्यात आल्या। पतीच्या सातबारा उतार्यावर पत्नीचे नाव नोंदवण्याची विशेष मोहीम राबवून सुमारे 11,412 महिलांना मालकी हक्क मिळवून देण्यात आले। माध्यमिक शाळांतील सुमारे 40,000 विद्यार्थिनींना कराटे प्रशिक्षण देण्यात आलं। तसेच घरेलू कामगार महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करून जवळपास 3,000 महिलांची तपासणी करण्यात आली। त्यापैकी 719 महिलांवर यशस्वी उपचार करण्यात आले। शेतकरी उत्पादकांबरोबरच व्यापारी बनावा या उद्देशाने जिल्ह्यातील फळ पिकांच्या निर्यातीस चालना देण्यात आली। कृषी परिषदेअंतर्गत 24 टन शेतीमाल दिल्ली येथे दर्शन एक्सप्रेसने पाठवण्यात आला। तसेच गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले 536 अतिक्रमित पाणंद रस्ते खुले करण्यात आले। यामुळे 464 किलोमीटर रस्ते शेतीसाठी उपलब्ध होऊन सुमारे 23,000 शेतकऱ्यांना दिलासा मिळाला। समाजाकडून दुर्लक्षित राहिलेल्या HIV ग्रस्तांसाठी वधूवर मेळावा आयोजित करून 7 जोडप्यांचे विवाह लावून देण्यात आले असून 22 फेब्रुवारी 2026 रोजी दुसरा मेळावा नियोजित आहे। दिव्यांग विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन भरवून त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात आली। 1 वर्षाच्या कालावधीत विविध लोकाभिमुख आणि संवेदनशील उपक्रम राबवून सांगली जिल्ह्यात विकासाचा वेगळा आदर्श निर्माण झाला असून पुढील काळातही अशाच प्रभावी योजना राबवण्याचा मनोदय जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी व्यक्त केला आहे। कवठेमहांकाळ वार्ता न्यूजसाठी मुख्य संपादक जगन्नाथ सकट।